आता या समोरील तुल्य प्रतिमेचे आज आपल्याला लंबजन्य प्रक्षेप काढायचा आहे. नेहमीप्रमाणे एक्स बाणाकडून दिसणारा समोरील देखावा येणार आहे तो या पद्धतीने आपण समांतर पाठीमागच्या प्रतलाला टाकले असता हा एल आकाराचा म्हणजे पिंक कलरनं हायलाइट केलेला भाग आपणास दिसणार आहे. तसा आतमध्ये काही खाच किंवा छिद्र आहे ते आपल्याला इकडून कोणत्याही बाजूने या बाजूने स्पष्ट दिसत नाहीये. वरून पाहिलं असता आपणास हा निळ्या रंगात हायलाइट केलेला भाग दिसणार आहे. म्हणजे वरून आपण ज्यावेळी प्रक्षेप टाकतोय असे तर हा एक आयत आणि मध्यभागी तळाशी असणारा हा एक पृष्ठभाग म्हणजे जो खाचेचा आहे तोही आपणास पूर्ण दिसणार आहे. आणि त्यानंतर हा खालील लेवलला असणारा हा सगळा पृष्ठभाग आणि त्यामध्ये असणारं गोलाकार छिद्र हे आपल्याला टॉपीमध्ये दिसेल. आणि साईडमध्ये पाहताना या बाजूनं आपल्याला हा पिवळ्या रंगाचा हायलाइट असणारा हा आयत आणि त्यानंतरचा हा एक भाग आपणास इथे दिसत आहे. फ्रंट व्ह्यू हा एल आकारासारखा आणि तो डाव्या हातास आहे आणि त्यामुळे तो या पद्धतीनं आपणास आपला फ्रंट व्ह्यू दिसेल. त्यानंतर टॉप व्ह्यू मध्ये आपणास या 3 पट्ट्या दिसतील. ही खालील बाजूची लेवल आणि या ठिकाणी एक छिद्र दिसेल. या छिद्राच्या फ्रंट व्ह्यू मध्ये आपणास इथे डॉटेड दिसतील आणि साइड व्ह्यू मध्ये याच पद्धतीने आपणास पूर्ण रुंदी आणि पूर्ण उंची आयत दिसेल. हे छिद्र जे आहे वर्तुळाकार ते एवढ्या उंचीत आहे आणि हा भाग आपणास या पद्धतीने दिसेल असा आणि याची डॉटेड आपल्याला इथं या ठिकाणी अशा पद्धतीने येईल. अशा पद्धतीने हा येणारा व्ह्यू आता प्रत्यक्ष आपण कागदावर काढायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण प्रथम आपला फ्रंट व्ह्यू इकडे येतोय, साइड व्ह्यू इकडे येतोय. त्यामुळे आपण फ्रंट व्ह्यूची एकूण लांबी जी आहे ती 110 मिलीमीटर आहे आणि पूर्वतयारी मी केलेली आहे. एक्स अक्ष काढलेला आहे, वाय अक्ष काढलेला आहे. एक्स अक्षाच्या वर खाली 20 अंतरावरती प्रोजेक्शनच्या रेषा घेतलेल्या आहेत. वाय अक्षाच्या डावीकडे उजवीकडे 20 अंतरावरती रेषा काढलेल्या आहेत. आता या रेषेवरती आपण लांबीची एकूण मापं टाकायची. 110 आला इथं येईल. त्यानंतर आहे 50 म्हणजे 50 मिलीमीटर. राहिलेल्या 60 मध्ये 30 अंतरावरती आपणास म्हणजे 50 30 80 अंतरावरती वर्तुळाचा त्या सेंटर आहे आणि एकूण 110 असं एवढीच माप आपल्याला मिळणार आहेत, लागणार आहेत. तसं त्या वर्तुळाची आपल्याला बॉर्डर्स दाखवता येऊ शकतात. 80 वरती त्याचं सेंटर आल्यानंतर तिकडून इकडे 15 30 व्यास आहे म्हणजे त्रिज्या 15 अशा पद्धतीची वर्तुळाचा भाग येईल. आणि उंची एकूण 3 टप्पे आहेत. 15 आणि एकूण 60 आणि वरून 20 म्हणजे 15 40 आणि 60 अशा पद्धतीने आपण तीही मार्किंग करून घेऊ. इथं खालून 15 पहिल्यांदा, त्यानंतर 40 आणि 60. आता ही जी माप आपण घेतली ती आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्ह्यू पर्यंत आपण प्रक्षेपित करून घ्यायचे, म्हणजे रेषा मार्किंग करून घ्यायचे. त्यासाठी गुण्या पहिल्या 20 त्या रेषेला समांतर घेऊन पुन्हा हे पहिलं अंतर आपण इकडं दोन्ही बाजूला टाकतो, कारण ही बाब दोन्ही व्ह्यू मध्ये कॉमन आहे, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये. त्यामुळं ती दोन्हीकडं त्याच वेळी आपण टाकून घ्यायचं म्हणजे आपला वेळ वाचतोय. आवश्यक ती रेषा आपणास लांबी वगैरे कमी पडत असेल ती वाढवून घ्यायची.
यानंतर जी उंचीची आहे, सॉरी, लांबीची जी माप आहेत ती टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूमध्ये कॉमन, त्यामुळे ते टॉप व्ह्यूकडे आपण आता संक्रमित करूया. ही वर्तुळाचा सेंटर लाईन गेली तर त्यानंतर ही वर्तुळाची दुसरी कडा येईल वर्तुळाकार छिद्राची, ते 50चा म्हणजे पुढील उंचीचा टप्पा येईल. आणि ही शेवटची कडा पूर्ण उंचीची जी आहे ती पूर्ण रुंदीची पण आहे. आवश्यक त्या रेषा आता इथं पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळं आता त्या रेषेमध्ये जे आपणास आवश्यक भाग आहे त्या पद्धतीने तो स्पष्ट करत जाऊया. प्रथम पाहिलं तर पाठीमागची पूर्ण उंचीची रेषा आहे ती पूर्ण उंचीची काढून घे. त्यानंतरची जी आहे ती वरून 35, 15, 60, 45 उंचीची, म्हणजे वरून 45 आपलं मार्किंग आलेलेच आहे. त्यामुळे आपण ते पटकन आणि अचूक काढू शकतो. आणि शेवटची ही 15 मिलीमीटर उंचीची शेवटच्या लांबीच्या शेवटच्या टोकाला या पद्धतीने. आता आडव्या रेषा आपणास काढायच्या. पहिली वरची रेषा ही 50 मिलीमीटर रुंदीची आहे. ही त्यानंतर या उंचीवर डॉटेड येणार आहे. आपण आत्ताही काढू शकतो, परंतु आपण साईड व्ह्यू काढल्यानंतर काढू म्हणजे त्याचं कारण आपल्याला समजून येतं. तसंच ही एकूण राहिलेले 60 मिलीमीटर आहे. आणि तळाची रेषा जी पूर्ण 110 मिलीमीटरची आहे ती. त्यानंतर या ठिकाणी आपलं वर्तुळाच्या डॉटेड येणार आहे. त्यासाठी वर्तुळाचं सेंटर लाईन आहे ती सेंटर लाईन आपण काढू शकतो. आपण त्याचं प्रोजेक्शन घेतलेलं आहे. यानंतर आता आपण टॉप व्ह्यूकडे वळूया, परंतु ते थोडंसं काम आपलं आहे शिल्लक, ते इतर व्ह्यूशी संलग्न असल्यामुळे ते नंतर पूर्ण करता येणार आहे. आता टॉप व्ह्यूसाठी आपल्याला एकूण रुंदी जी आहे ती 60 आहे आणि सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला हा टॉप व्ह्यू समान येतोय. त्यामुळे पहिलं 60 आणि 20, 20, 20 हे असे 3 टप्पे टाकून सेंटर लाईन अशा एकूण मार्किंग करून घेऊ आपण. सेंटर 40 आणि ही रुंदीची माप आपण टॉप व्ह्यूमध्ये वाढवून घेऊ आणि तीच वाय अक्षापर्यंत पण घ्यायची. त्याचवेळी त्यासाठी एक्स अक्षाला समांतर रेषा काढत आपण त्या मापांच्या खुणापर्यंत जाऊया, मार्किंगपर्यंत. पुन्हा ही सेंटर लाईनची आहे, पुन्हा 20 मिनिट 40 आणि ही शेवटची 60 अंतरावरील. आता ड्रॉइंगकडे पाहिला असला सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला समान आहे आणि सर्वसाधारण संपूर्ण आयत
लांबी रुंदीचा दिसतोय, त्यामुळे आपण प्रथम तो आयत आणि सेंटर लाईन पूर्ण करून घेऊ. त्यानंतर ही सेंटर लाईन वस्तूच्या बाहेरपासून यानंतर उभ्या रेषेमध्ये आपणास ही कडेची ही साधारणतः मध्यभागी आणि शेवटच्या अशा 3 कडा स्पष्ट दिसणार आहेत. ते आपण करू. त्यातून सेंटर लाईन पण काढून घेऊ, जी वर्तुळासाठी लागणार आहे, जी या सेंटरला क्रॉस होणार. त्यामुळे आपल्याला त्या वर्तुळाचा सेंटर मिळणार आहे. आणि त्यानंतर ही शेवटची. आता पुन्हा तुल्य प्रतिमेकडे पाहिले तर ह्या ज्या 3 खाच आहेत, हे 2 वरचे आणि हे खाली लेवलला असणार पृष्ठभाग, त्याच्या आपणास इथं आडव्या आपण घेतलेल्या आहेत प्रोजेक्शन्स. त्याप्रमाणे त्या आडव्या रेषा आपण इथं पूर्ण करू. 20, 20, 20 असे ते 3 आहेत. आणि आता आपल्यासमोर जे काम आहे ते म्हणजे ते वर्तुळ काढणे. वर्तुळाची त्रिज्या 30 आहे, त्यामुळं त्यातल्या एका अक्षावरती आपण 30चं मार्किंग करून घेऊ, एका सेंटर लाईनवरती. म्हणजे समजा 15 ही त्याची त्रिज्या होणार आहे. 15 वरती आपण तो मार्किंग पॉईंट करून घेतला आणि 15 त्रिज्येनं आता आपण ते वर्तुळ काढायचं आहे. पंधराचं वर्तुळ आपण पूर्ण करायचं. अशा गोलाकार क्षेत्राच्या वेळी व्यासाची बाजू जी शेवटची असेल प्रक्षेपणाची, त्या बाजूकडून आपण त्याच्या कडा ज्या दुसऱ्या व्ह्यूमध्ये आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्तुळ आत आहे दिसत नाही, टॉपव्ह्यूमध्ये दिसते, पण असणाऱ्या या ज्या 2 कडा आहेत त्याच्या इथं आपण डॉटेड येणार आहे. त्याची प्रोजेक्शन आपण घेऊन ठेवलेले आहेत, पण आता ते आपण डॉटेड स्वरूपात इथं दाखवूया. आता आपल्यासमोरची कृती म्हणजे टॉपव्ह्यूची जी प्रोजेक्शन्स आहेत रुंदीची, ती जी वाय अक्षावरती घेतलेली आहेत, ती आता आपण ठेवून एक्स अक्षावरती घ्यायची आहेत. त्यासाठी पुन्हा कंपासचा वापर आपण करायचा आहे. पहिलं जे आहे ते 20 अंतरावल्या रेषेचंच असतं आणि ते बरोबर उभ्या 20 अंतरावल्या रेषेला येतंच. त्यानंतर आलेलं ते 20 अंतरावरील जी खाच आहे ती आपण घेतलेली आहे. पुन्हा सेंटर लाईन, पुन्हा दुसरी 20 सेंटीमीटरवरील हे मिलीमीटरवरील दुसरी खाच आणि ही शेवटची एकूण रुंदी जी 60 आहे तो बिंदू. अशी वाय अक्षावरती असणारी प्रोजेक्शन्स एक्स अक्षावरती घेतल्यानंतर पुन्हा ती वाय अक्षाला समांतर
आणि एक अक्षाला लंब रेषेत खाली घ्यायचेत आपण. आता ही आवश्यक ती सगळी प्रोजेक्शन साईड व्ह्यूमध्ये आल्यानंतर लक्षात येते साईड व्ह्यू सुद्धा पूर्ण रुंदी आणि पूर्ण उंचीचा सर्वसाधारणतः चौरस आहे. त्यातल्या ज्या आवश्यक त्या रेषा फक्त वरच्या बाजूला त्याला एक खाच आहे ती लक्षात ठेवून आपण बाकीच्या रेषा स्पष्ट करून घेऊ. वरच्या रेषेला आपण 20 पुन्हा गॅप 20 आणि पुन्हा 20 अशा त्या आहेत. त्यानंतर वरून 20 उंचीवर असणारी ही मार्किंगमध्ये मध्यभागी 20 अंतराची आडवी रेषा आहे. म्हणजे ह्या दोन आणि आता ही तिसरी आपली ही साईड व्ह्यूकडून पाहताना पूर्ण झाली. त्यानंतर ही पूर्ण लांबीची रेषा येईल. तशीच तळाची देखील पूर्ण रुंदीची रेषा येईल. आता उभ्या रेषा या बाजूची कडेची पूर्ण उंची पुन्हा ही खाचेची उभी कडा त्यानंतर आहे ती सेंटर लाईन आहे. या सेंटर लाईनच्या बाजूला सुद्धा साईड व्ह्यू दोन्ही बाजूला समान असल्यामुळं ती पूर्ण उंचीनं वस्तूच्या बाहेरपर्यंत काढायची. आणि त्यानंतर या 20 मिलीमीटरच्या खाचेची दुसरी बाजू. आता राहिलेलं आहे की या वर्तुळाकृती छिद्राचे डॉटेड लाईन्स त्याचा व्यास 30 मिलीमीटर आहे म्हणजे त्रिज्या 15 आणि या एवढ्या पट्टीतच ते छिद्र आहे. त्यामुळे पुन्हा इथे आपण मार्किंग करूनच काढलेलं जास्त सुटेबल ठरेल. त्यामुळे आपण इथं सेंटरपासून इकडे 15 आणि इकडे 15 एकूण 30 वरती ती मार्किंग करून त्या दोन आणि त्या डॉटेड असणार आहेत. एकसारख्या डॉट एकसारखा गॅप आणि डॉटेड रेषा ह्या फक्त वस्तूच्या मर्यादेतच राहतील, ते बाहेर नाहीत येणार ही दक्षता घ्यायची. आता एकच स्टेप राहिलेली आपली ही जी खाच आहे ती आपण फ्रंट व्ह्यूकडून इकडे पाहताना दिसत नाही, साईड व्ह्यूमध्ये आता ही दिसलेली आहे, तर त्याची आपल्याला या बाजूला डॉटेड रेषा येणार आहे तेवढी काढू म्हणजे आपला तिन्ही व्ह्यू इथं पूर्ण होत आहेत. या ठिकाणी तिन्ही पूर्ण झालं. आता आपल्याकडे शिल्लक काम आहे फक्त मापं देणं आणि नावं देणं. जी मापं दोन व्ह्यूमध्ये कॉमन आहेत त्या दोन्हीच्या दरम्यानच ती मापं द्यावीत. ते जास्त सोयीस्कर आणि कमी वेळ खाणार असतं. मापं स्प्लिट करावीत शक्यतो, त्यामुळे पूर्ण एकाच रेषेत लिनियर पद्धतीने द्यावीत. आता टॉप व्ह्यूमध्ये आणि फ्रंट व्ह्यूमध्ये असणारी लांबीसाठी मी मापाची रेषा काढलेली आहे. टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये असणारी रुंदीच्या मापासाठी मी इथं रेषा काढलेली आहे. आणि आता तसंच फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू यामधल्या मापांसाठी मी आता साईड व्ह्यूच्या बाजू. आता या ठिकाणी आपण
रुंदीची माप देत आहोत, उंचीची. आता या मापांच्या रेषांना जे शेवटला आपणास उभ्या रेषा म्हणजे क्रॉस रेषा काढायच्या ते आपण करूया. यानंतर सर्व मापाच्या रेषांना अंकुचीदार ॲरो करावेत. ॲरो झाल्यानंतर उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला सर्वसाधारण मध्यभागी रेषेला समांतर अशा पद्धतीने माप द्यावीत. 15, 20 असे एकूण 60. या ठिकाणी 20, 20, 20. या ठिकाणी 50, 30, 30. आता तरी देखील एक मापन राहिलेलं आहे, ते म्हणजे या वर्तुळाकृती छिद्राचा व्यास. तो आपण इथेही देऊ शकतो, पण शक्यतो वर्तुळाकृती छिद्र जर असेल तर त्यासाठी आपण थोडंसं वर्तुळाच्या ठिकाणीच माप द्यायचा प्रयत्न करायचा. वर्तुळाच्या सेंटरमधून वर्तुळाच्या दोन्ही परिघाला जोडणारी मापाची रेषा काढून बाहेर घेऊन पुन्हा आडवी समांतर करून इथं मी वर्तुळाचा व्यासाच्याच भाषेत म्हणजे 530 अशा पद्धतीने लिहिणार आहे. आता शेवटचा भाग म्हणजे लेटरिंग. त्यासाठी पुन्हा नेहमीप्रमाणे फिकट रेषा 5 ते 6 मिलीमीटर उंचीच्या काढायच्या आहेत. जरुरी पुरत्याच रेषा काढायच्या. आणि यामध्ये आता आपण लेटरिंग करायचं.